श्री स्वामी समर्थ. तुमच्या मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल तर आजपासून हे उपाय करा, तर मुलांच्या अभ्यासात मन लागायला सुरुवात होईल. कारण मुलांचे मन चंचल असते आणि एकाग्रतेच्या अभावामुळे ते त्यांच्या क्षमता पूर्ण करू शकत नाहीत. या कारणामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत पालकांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे. वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने मुलांचे मन विचलित अवस्थेपासून दूर होते आणि त्यांच्यामध्ये एकाग्रता वाढू शकते. चला जाणून घेऊया या उपायांबद्दल जे सकारात्मक परिणाम देतात. सर्वप्रथम, मुले ज्या ठिकाणी किंवा खोलीत अभ्यास करतात त्या ठिकाणी विशेष लक्ष द्या. जिथे मूल शिकते तिथे अजिबात घाण नसावं. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत जास्त सामान नसावे. मुलांच्या खोलीतील आरसा अशा ठिकाणी ठेवू नये की ज्याची सावली पुस्तकांवर पडेल. अभ्यासाच्या खोलीत हिरवे पडदे लावा, त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. मुलांच्या खोलीवर किंवा अभ्यासाच्या टेबलावर माँ सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र ठेवा किंवा लावा. तुम्ही धावत्या घोड्याचे, उगवत्या सूर्याचे चित्रही काढू शकता. अभ्यासाच्या खोलीत हलका हिरवा किंवा पिवळा रंग वापरा. खोलीतील चमकदार रंग मुलांचे मन अभ्यासापासून विचलित करू शकतात. मुलांना माँ सरस्वती आणि भगवान गणेशाच्या बीजमंत्रांचा जप करायला लावा. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीच्या गेटवर कडुलिंबाच्या काही फांद्या बांधा. यामुळे अभ्यासाच्या खोलीत सकारात्मक आणि शुद्ध हवा वाहते. मुलांच्या कपाळावर केळीच्या झाडाचा मातीचा तिलक लावावा. मुलांकडून धार्मिक पुस्तके, पेन आणि शैक्षणिक साहित्य दान करा. विद्यार्थ्यांनी पुस्तकात मोराची पिसे ठेवावीत. मुलांना रोज गायत्री मंत्राचा जप करायला लावा. मुलाला अभ्यासासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून बसवावे. दर गुरुवारी मंदिरात जाऊन भगवान श्री हरी विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावावा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले, जर तुमच्या मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल तर हे उपाय करा. हे उपाय केले असता निश्चितच त्यांच्या अभ्यासात मन लागेल व त्यांची शैक्षणिक प्रगती होईल. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन क्लिक करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.